कापरातला सुगंध काढून घेतला, काय राहिलं खाली? हे एकात्म आहे. आम्हाला दिवा नको, प्रकाशच पाहिजे. मिळेल का? आम्हाला दिवा नको, दिव्याची गरज नाही, प्रकाश पाहिजे. मिळेल नाही. तो प्रकाश दीपाशी वेगळा, तो प्रकाश दिव्यापासून अतिशय वेगळा आहे असं म्हणता येणार नाही. साखर आणि गोडी वेगळी करता येणार नाही. त्याप्रमाणे शिव आणि शिवाची शक्ती वेगळी करता येत नाही. सर्वं शक्तिमयं जगत. बोलू नका. या एवढी सुंदर योजना, एवढं सर्व एकात्म तत्वज्ञान आणखी कुठेही सापडणार नाही. द्वैतात द्वैत मते शुद्धे, विशेषात द्वैत संहिते, वीरशैवैक सिद्धांते सर्व श्रुती समन्वय. आम्ही समन्वय वाक्य यथार्थ जीवन. वीरशैवानी कधी जगाला मिथ्या समजलेलं नाही. विश्व सत्यम, शिव सत्यम, सत्यमेवायं विकासः. विकासही सत्य आहे. जन्माला तुम्ही त्यावेळेला केवढे होता, आता केवढे झालात, कसे झालात, हा विकास आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, चरम विकास म्हणजे विनाश आहे. शेवटी तुम्ही किती वाढत होणार, वाढून वाढून किती वाढणार. तोंडात दात नव्हते आले, आणि हळूहळू आले तसे गेले. बाकी काय राहिलं? तोंडात दात आले, बुद्धी आली, शरीर वाढलं, बल आलं, त्यानंतर हळूहळू ते झिजायला लागलं. किती झाले हो वय, किती गेले, काय घालवलं आणि काय मिळवलं, हा विकास आहे. त्याची गती आहे. आणि म्हणूनच म्हटलंय, माती अशी मातीत मिळशी, आत्म्याला हे लागून असे. हा विकास बाह्य विकास आहे. या विकासाचं स्वरूप आपण आपल्यात बघू शकतो. जन्म, बालपण, तारुण्य, म्हातारपण आणि त्यानंतर पुढे काय, ते त्याचं ते मात्र नको, त्याची मात्र भीती वाटते सगळ्याला. त्याची सर्व लोकांना भीती आहे. त्याचं नाव आहे मृत्यू. आणि हा विकास विलयामध्ये जातो. शरीराचा विकास विनाशामध्ये, आत्म्याचा विकास विलयामध्ये.
आम्ही जीव का झालो? आम्ही जीव का झालो? हा शिव जीव का झाला? जीवत्व म्हणजे काय? विचार केला का? जीवत्व म्हणजे काय? आम्ही म्हणतो सर जीवत्वम दुःख सर्वस्वम तद्ब्रह्म कल्पितम. पण बाबा हे जीव स्वरूपच काय? याचं स्वरूप सांगा. मायाने वेळलेला जीव. माया कुठे आणली? अज्ञानाने वेळलेला जीव. अज्ञान कुठून आणलं? कारण ब्रह्म आहे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. तिचं अज्ञान कुठून आलं? मग जीव भावच नाही. मग काय? प्रतिबिंब आहे. काय वेगळे भाषे? ते काही खरं बोलणं आहे का? प्रतिबिंब कोणाचं? कुठं पडलं? कशात पडलं? ज्या घटात पडलं तो घट आणि बिंब वेगळे की एक? पुन्हा द्वैत. आणि म्हणून या शैव सिद्धांतानं, शिवसंस्कृतीनं, शिवाद्वैत तत्वज्ञानं एवढं सुंदर कारण एवढं सुंदर विवेचन दिलंय ज्याला कुणी काटू शकणार नाही. त्याचं खंडन करताच येणार नाही. तो सत चित आनंद आहे. सद्रूप संकुचित झाला. सद्रूपाचा संकोच ज्या वेळेला झाला त्यावेळेला हा असद्रूप झाला. तिथे आला अनवमल. सद्रूपाचा संकोच म्हणजे मी अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे. हा आहे अनवमल. हे आहे ईश्वर तत्व. इथे अनवमल आला. अहमिदम. त्या एका मलानं त्या चैतन्याला वेढलं. आणि नंतर या अनवमलातूनच मी हा अहंकार परहंसा मनप्राप्य विभर्षम परमात्मना. एवढं सुंदर विवेचन दिलेलं आहे की पराहंता आहे तो विमर्श आहे, अहंकार नाही. आत्मचिंतन आहे. केलात का आत्मचिंतन? कधी आत्मचिंतन केलं का? तो परमात्म्याचा विमर्श आहे, परमात्म्याचा विवेक आहे. त्या विवेकातूनच ज्ञान निर्माण झालं. विवेक म्हणजे ज्ञान. ते ज्ञान निर्माण झालं. ज्ञानशक्ती ज्या वेळेला संकुचित होते त्यावेळेला अल्पज्ञत्व. आणि ज्या वेळेला अल्पज्ञत्व आलं, ही प्रक्रिया एवढी सुंदर आहे. अल्पज्ञत्व आलं,
समोरची वस्तू माझी आहे, माया मला उत्पन्न झाला. आणि माया मला उत्पन्न झाल्यानंतर आम्ही मायेमध्ये प्रवृत्त होऊन जे कर्म करू लागलो ते कार्मिक मला उत्पन्न झाला. मला त्रयावच्छिन्न चैतन्य म्हणजे जीव. आणि ही अवस्था अत्यंत विचित्र अशी अवस्था आहे. ना घर का ना घाट का. जीवाची ही अवस्था अत्यंत घातक अशी अवस्था आहे. चौरस्त्यावर उभारलाय हा. त्यापैकी दोन मार्ग महत्वाचे आहेत, श्रेय आणि प्रेय. ज्या वेळेला मायेय मल उत्पन्न झाला त्यावेळेला तो प्रेयाकडे चालला. विषयी मन गुंतले भास्कर सदा तळमळ करीत असे. विषय मन गुंतले भास्कर, विषय मन गुंतले भास्कर. हॅलो हॅलो. शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. आणि विषयासक्त चित्तोपि विषयासंग वर्जित. तेव्हा मायेय मल ज्या वेळेला या चैतन्याला वेष्टून बाहेर निघतो त्यावेळेला अंतःप्रेरणा जागृत होते. कोहम, मी कोण आहे. आत्मविस्मृती हे निर्माण होते, त्यालाच आपण अज्ञान म्हणतो. खरं म्हणजे जगात अज्ञान नावाची वस्तू नाही. अज्ञान नावाची वस्तूच नाही जगात. तुम्हाला काही कळतं की नाही? कळतं की नाही? कळत नाही असा माणूसच नाही जगात. ज्ञान मस्ती समजताच्या गंतोर विषय होते रे. प्रत्येकाला ज्ञान आहे. भाजीला मीठ कमी झालेलं कळतं की नाही?
कळतं? कोणी सांगितलं हो तुम्हाला भाजीला मीठ कमी झालं म्हणून? एका पुस्तकात लिहिलंय का? एकूण प्रत्येक, कारण आत्मा जो ज्ञानाचा अधिकरण आहे, ज्ञान बाहेरून कधीच येत नाही. आम्ही जे सांगू लागलो, शास्त्राने जे लिहून ठेवलंय, ऋषी लोकांनी जे लिहून ठेवलंय, ते कुठून आभाळातून आलेलं नाही, तुमच्या अंतरात्म्यातून विकास झाला. ज्ञानाचा विकास, ज्ञानाचा संकोच म्हणजे बंध. बंध कशाला म्हणावं? मोक्ष म्हणजे काय? कोण बांधले तुम्हाला? तुम्हाला कोणी बांधलंय का? बांधले तुम्हाला? जरूर बांधले. बांधले की नाही? खरं सांगा, बांधले की नाही? हात मोकळे, पाय मोकळे, मला बांधले कुठं? तुमच्या अंतःकरणाला बांधले. बांधले का तुम्हाला? तुमच्या गळ्यात बांधून तुम्हाला बांधून टाकलं. यांच्या गळ्यात बांधून टाकलं. तुमच्या गळ्यात न बांधता तुम्हाला बांधून टाकलं. कारण गंमत अशी आहे, ही जी बंधने आम्ही स्वीकारलेली, जबरदस्तीने लग्न केलं का हो तुमचं? खरं सांगा, जबरदस्तीने लग्न केलं? बोल्यावर गेलो होतो तेव्हा कसं वाटलं बरं तुम्हाला? खरं सांगा, कसं वाटलं? हे उगत मंगळाचं काय, हे जन्म उगतच लांबून आले. पुरे करा, महाग घालून एकदा बसू द्या जवळ. हा विषय आहे. बंधन कोणतं आहे? बंध आणि मोक्ष याचा विचार तिथून आला. माया दोन प्रकारची, एक बंधात घालणारी आणि दुसरा बंधातून मुक्त करणारी. तुम्ही कोण आहात सांगा? तुम्ही कोणती माया आहात? बंधनात घालणारी का मुक्त करणारी? खरं सांगा. एकदा तरी म्हणलात का जरा लिंगपूजा कर म्हणून? तुमच्या मालकाला एकदा तरी सांगितलं का लिंगपूजा केली पाहिजे म्हणून? पूजा कराय का कुणीकडे का जाईना, मला साडी चांगली आणली पाहिजे. बंध आणि मोक्ष हा केवळ ज्ञान आणि अज्ञानाचा खेळ आहे. माऊली परमरहस्याच्या माध्यमातून त्याचं फार सुंदर विवेचन करतात. बद्ध म्हणजे बांधला, मुक्त म्हणजे सुटला. जो मुळीच बांधला नाही त्याची मुक्त म्हणावे काही. ज्याला बांधलेच नाही त्याला मुक्त तरी म्हणता येईल का? मुक्ताचं लक्षण सांगितले, जे स्थितप्रज्ञाचं स्वरूप आहे ते मुक्तात्म्याचं स्वरूप आहे. ज्याचं मन विचलित होत नाही, जो कोणत्याही विषयाकडे वळत नाही, तो मुक्त आत्मा
त्या बुद्धमुक्ताविषयी फार सुंदर ओव्या येतात. संकल्प विकल्प जेथ निमती, आता आलो पुन्हा आपल्या मनाकडे. संकल्प विकल्प हा मनोधर्म आहे, मनाचा धर्म आहे. कारण आपले जे 4 अंतरिंद्रिय आहेत, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, प्रत्येकाचं लक्षण वेगळं आहे. मनाचं काम आहे संकल्प विकल्प करणं, बुद्धीचं काम आहे निश्चय करणं, आणि चित्त मात्र काही करीत नाही, चेतवून देते. चल चल पुढे म्हणते, हळूहळू ढकलते पुढे. ते काही नाही, गप्प बसते, माग बसून चल. मी चित्ताला नेहमी नारदाची उपमा देतो. कळ काढायची असेल तर चित्तानं काढायची, आणि मग हे दोन्ही पळतात. मन आणि बुद्धी जे पळायला लागतात, ते खाली बसून हळू चेतवून देत. चित्त चैतन्यम, साऱ्या इंद्रियाला चैतन्य. मनाचं मनपण, बुद्धीचं बुद्धिपण, हे सगळं चैतन्यामध्ये निहित आहे. आणि तो वायुरूप आहे. ते चैतन्य वायुरूप आहे, प्राणरूप आहे. यत् प्राणतो निमिषितो महित्ते विद्राजा जगतो बभूव, हे त्याचं स्वरूप आहे. आणि त्याला शांत करण्याकरता काय म्हणलं, यज्जाग्रतो दूर मुदैति दैवम पुरुष तथैवैति दूरंगमम ज्योतिषां ज्योति तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. आणि म्हणून मला म्हणायचंय, कारण मनाचा धर्मच आहे संकल्प आणि विकल्प. इथं मुक्ताचं लक्षण सांगत असताना, जो बद्ध नाही अशा बंधनाच्या पलीकडे असलेल्या माणसाचं लक्षण करीत असताना सांगतात, जेथ संकल्प विकल्प निमती. संकल्प आणि विकल्प संपतात म्हणजे मन संपलं. ती उन्मनी अवस्था आहे. ती अवस्था उन्मनी आहे. पण त्या उन्मनी अवस्थेला पोहोचण्यापूर्वी मनाचे संकल्प विकल्प बदलले पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक जीवात्म्याचं हे कर्तव्य आहे. मनाचे संकल्प विकल्प बदला. त्याचे संकल्प, मनाचे संकल्प निर्मळ असावेत, पवित्र असावेत. सांसारिक विकल्प कधी मनाच्या कोणत्याही कक्षेत येता कामा नये. आणि ज्या वेळेला मनाचे संकल्प पवित्र होतात, ते संकल्प आणि विकल्प हळूहळू उन्मनी अवस्थेकडे घेऊन जातात. त्यावेळेला संकल्प आणि विकल्प दोन्हीही संपतात. आणि संकल्प विकल्प हे दोन्ही संपले म्हणजे उरते काय,
तिथे संकल्प विकल्प संपले, आत्मस्वरूपाची स्थिती येते. बघा अवस्था काय. जीव हा म्हणतो मी जीव आहे. शिव हा तटस्थ आहे. जीवभावामध्ये आल्यानंतर जीवाच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीतून कर्माची निर्मिती होते. कर्म ज्या वेळेला प्रबळ होतात त्यावेळेला ते दोन प्रकारची फळ देतात. प्रबळ कर्म दोन प्रकारचे फळ देतात. एक चांगले कर्म केलं तर चांगले फळ मिळतात आणि वाईट कर्म केलं तर त्याची वाईट फळ मिळतात. आणि म्हणून कर्माची जी प्रवृत्ती आहे ती अंतःकरण प्रवृत्ती आहे. आणि ती अंतःकरण प्रवृत्ती बदलण्याकरता अगोदर मन निसंकल्प होण्याकरता अगोदर त्याला चांगले संकल्प करण्याची सवय लावणे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते लावण्याकरता आपल्याकडे सुंदर साधन आहे. मनाची प्रवृत्ती बदलण्याकरता एक सुंदर साधन आहे का? आहे का? शंकर आहे का? आहे का तुमच्याकडं? ती साधन महत्वाचं आहे. सोपे आहे बहुफार, सोपे आहे बहुफार, तरावया पार भवसिंधू शंकरा. जय शिव शंकरा हरा, शंकरा हरा, जय शिव शंकरा हरा. म्हणा सर्वजण शंकरा हरा, जय शिव शंकरा हरा, शंकरा हरा, जय शिव शंकरा हरा. शंकरा हरा, जय शिव शंकरा हरा, 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 शंकरा हरा, जय शिव शंकरा. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. हे आहे साधन. मनाला बांधण्याचं साधन जर कोणतं असेल तर ते भगवान नामसंकीर्तन आहे. लाभा वाचून या अनेक साधन करिता ते मन लावले. जर संकल्प विकल्पाच्या पलीकडे जायचे आपल्याला त्याची साधन आहे. परमरहस्य ग्रंथाच्या माध्यमातून संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी ही साधनं दिलेली आहे. गुरुभक्ती, शिवभक्ती, तीर्थप्रसाद
एकनिष्ठ शिवचिंतन यातून आपल्याला मनाला संकल्प विकल्प रहित करता येत. अर्थात ती अवस्था उन्मनी अवस्था आहे. तिथे अहंकार नाही. मन संपलं, बुद्धी विराली, चित्तांचवले, चैतन्य वाढले, द्वैताशी धाडिले देशांतर. मग अहंकार कुठे उरणार? अहंकार ठाईचा ठाई विराला. उपमा फार सुंदर दिलेली आहे. कापूर अग्नीने जाळलेला. काय सुंदर उपमा दिलेली आहे. कापूर अग्नीने जाळलेला, सरिसा अग्नीही विजाला. काय राहिलं? राख राहते का? काही राहिलं का? राहिले. आनंद राहिला, सुगंध राहिला. दरवेळ तो आहे सुगंध. तो आहे आत्मानंदाचा सुगंध. आणि ज्या वेळेला मन शिवरूप होत त्यावेळेला निरहंकार सदा शांती. चित्ती नसे खळबळ ही अवस्था आहे. आणि सारे इंद्रिय इंद्रियासहित मन ते वळले. फार सुंदर लक्ष्मण महाराजांनी फार सुंदर सांगितलंय का भगवान. मन मनासहित सारी इंद्रिय त्या अथांग ब्रह्मसमुद्रामध्ये जाऊन विलीन होतात. फार सुंदर विवेचन एवढं सुंदर केलेलं आहे लक्ष्मण महाराजांनी या तत्वाला. इंद्रिय मन हा सारा समूह भक्ती तत्वामध्ये ज्या वेळेला समर्पित होतो त्यावेळेला तो आपोआपच जसं मिठाचा कडा समुद्राचा ठाव घेण्याकरता निघाला, परत मिळेल का तो? गंगा गेली सागरा परतोनी नाही माखावा. आणि मग मुक्त अवस्थेचं वर्णन फार सुंदर करतात. अहंकार हा संपलेला आहे. इंद्रिय व्यापारा बोलवणं ध्यान धारणा निमाले साधन एकही साधन नाही. आणि मन हे उन्मनी अवस्थेत जाऊन पोहोच. हा अनुभव अत्यंत महत्वाचा आहे. आणि हा अनुभव येण्याकरता जे काही करावं लागतंय त्याचं विवेचन परमरस्त्याच्या मागच्या दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये अत्यंत मार्मिक रीतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. कारण अहंकार नष्ट व्हावा,
अंतःकरणामध्ये शांती यावी आणि ध्यान धारणा समाधी सगळं समाप्त व्हावं. होईल का? माझा प्रश्न आहे तुम्हाला. हे करता येईल का? जे काही करता येण्यासारखं आहे ते अगोदर केलं पाहिजे, तेव्हा आम्ही या अवस्थेला पोहोचू शकतो. अंतःकरणाची तळमळ, सांसारिक भावना आणि या सर्वाचं मूळ असलेलं अहंकार. माऊली म्हणतात बद्धता काय आहे? बद्ध कोणाला म्हणावं? ज्याचा संसार गळ्याला पडलेला आहे. संसार म्हणजे काय? संतांनी व्याख्या केली आहे, कांता पुत्र वित्त देहादी वित्त देहादी प्रपंच. कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच. स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. आणि बंधनाचं खरं स्वरूप अनवमलामध्ये आहे. खरं बंधन जर कोणतं असेल तर ते अनवमलाचं बंधन आहे. त्याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. मी कोण आहे? जिथे आम्ही भक्त आहोत, आम्ही शिवभक्त आहोत. ही ओळी फार सुंदर आहे. मी आचार्य महागण आमचे क्रिये पुढे आहे कोण? वाहे क्रियाकर्माचा अभिमान तो एक बरे. माझ्या इतकी पूजा कोण करतंय? माझ्या इतका शहाणा कोण आहे का कोणी? मला सांगा, माझ्या इतका शहाणा कोणी आहे का? असं म्हणणारा इतका मूर्ख जगात कोणी? जो स्वतःला शहाणा समजतो ना, त्याच्या इतका मूर्खच जगात कोणी नाही. कारण बहुरत्न वसुंधरा अहंकार, मग तो ज्ञानाचा असो, भक्तीचा असो, संसाराचा असो, रूपाचा असो, सत्तेचा असो, हा अहंकार पतनाला कारणीभूत आहे. ते बंधन आहे. आम्ही भक्ती करीत असलो, आणखी सांगतात आम्हीच वीरशैव जंगम. वा वा वा.
भगव घातलं म्हणजे जंगम झाला का? जंगमाचं लक्षण या परमरहस्यात असं सांगितलं की एकही जंगम पाहायला मिळणार नाही. 7 लक्षणं सांगितलेत. जंगमाचे 7 लक्षणं सांगितलेत. त्याच्यापैकी एकही आमच्यात नाही. पुढे बघूया काय करायचं. मात्र आम्ही जंगम आहोत. मानता की नाही? खरं सांगा, आम्ही जंगम आहे का नाही? हो, काय कळालं तुम्हाला मी जंगम आहो म्हणून? भगवत नाहीच माझ्या अंगावर. जंगमाचं लक्षण आहे बघा, तो आनंद रूप आहे. भगवंताचं ते स्वरूप आहे. एक मूर्ती श्रेय भागा गुरुलिंगंत जंगमा. तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिव प्रभू लिंगरूप, सद्रूपाने लिंगरूप आहे, चिद्रूपाने गुरु आहे आणि आनंद रूपाने जंगम आहे. जंगम हा जगभरीत आहे. परंतु मी गुरुपदाचा अभिमान, मी जंगम पदाचा अभिमान किंवा भक्त पदाचा जर अभिमान आला तर तो बद्ध झाला. त्याला मुक्ती नाही. बंधनाचं ते स्वरूप आहे. काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे सांगा? काय पाहिजे? जगात असा कोणी माणूस आहे की की मला काहीच नको म्हणणारा एखादा माणूस? मला काहीच नको, काहीच नको म्हणणारा माणूस जगात आहे का? कारण त्याच कारण आहे. सर्वात मोठे कारण आहे त्याचं विषयाभिलाषा. पंखा पाहिजे, पाहिजे का नाही? फ्रीज पाहिजे, पाहिजे का नाही? कूलर पाहिजे, पाहिजे का नाही सांगा? मिक्सर पाहिजे का नाही? कारण माणसाची मागणी कुठेच थांबलेली नाही. जिथे मागणी थांबली तिथे जीवभाव थांबला. जीवभाव थांबण्याचं ठिकाणच कोणतं आहे? ज्या ठिकाणी परिपूर्ण समर्पण आहे. मुक्ताचं लक्षण सांगत असताना माऊली म्हणतात, मी परब्रह्म निश्चयशी नास्ती झेकीत भेदाची इंद्रिय व्यापारा भोळवण. तोची मोक्षदाना. मोक्ष तो आहे. संसाराचा बंध तयाचा तुटला, पूर्णत्वाशी आला म्हणून या. ही पूर्ण अवस्था येण्याकरता संत शिरोमणी मन्मथ पावलींनी एवढा मोठा प्रपंच रचला. परमरहस्य ग्रंथासारखा प्रपंच रचला. साधना दिली. या जीवात्म्याला बंधनात घालणारी पंचकुंचिकात्मक ज्ञान पद्धती आहे. पंचकंचिकाने ज्यावेळेला हा जीवात्मा भेदला जातो त्यावेळेला हा जीव
या पंचकंचकातून निघण्याकरता असूसलेला आहे आणि प्रयत्न करतो आहे तो. आणि म्हणतोय, प्रार्थना करतोय, सर्व घेऊन याचवी, सर्व घेऊन याचावी, सर्व घेऊन याचावी, सर्व घेऊन याचावी, सर्व घेऊन याचावी, सर्व स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. ही अवस्था मुमुक्षूची आहे, मुमुक्षूची अवस्था आहे. संसाराचा भोग भोगी आलो आम्ही, संसाराचा भोग भोगी आलो आम्ही, आता वाटेत त्याग करावा, ही भूमिका मुमुक्षूची भूमिका आहे. आणि मग या भूमिकेत आल्यानंतर सांसारिक वासना हळूहळू कमी होऊ लागतात. संसाराचा बंध तय आता तुझला, बायको आहे, मुलं आहे, संसारी आहे, संसार हिरे करतोय. कुठेच कमी पडू देत नाही. पण तो संसारामध्ये गुंतलेला नाही. उदाहरण सांगेन, एका पतपेढीवर एक तत्वनिष्ठ इमानदार ज्याला म्हणतात असा नोकर आहे. तो नोकरी करतोय. नोकरी करीत असताना मालकाचं काम अत्यंत जीवाभावानं प्रयत्नपूर्वक करतो. मालकाची संपत्ती वाढेल, त्याला संतोष होईल, समाधान होईल, याच्याकरता तो सतत झटत असतो, प्रयत्न करीत असतो. मालकाला 10 लाख रुपये मिळाले तरी आनंद. 10 लाखाचा घाटा गेला, नाही लाज. लाख मिळाल्याचं सुख नाही,
लाख गेल्याचं दुःख नाही, कारण तो मालक नाही. त्या प्रकारे जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये प्रपंचाविषयी ही धारणा उत्पन्न होणार नाही, तुझी करता करविता देवा अवघे तुझी सत्ता, आम्ही बाहुल्यांच्या गाती सूत्र दोरी तुझ्या हाती, ही भावना जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही कर्मामध्ये बद्ध आहोत, बांधले गेलेलो. मुक्त आम्ही केव्हा होतो? प्रपंच सोडून मुक्त होता येत नाही. प्रपंचाची वासना सोडणं अत्यंत गरजेचं. आणि म्हणून बाळ तुम्हाला सांगायचंय, बद्ध अवस्थेतून सांसारिक जीवाला बद्ध अवस्थेतून मुक्त अवस्थेकडे जाण्याकरता संत शिरोमणी मन्मथ माऊलीने जो मार्ग घालून दिलेला, त्या मार्गाचं आम्ही अनुसरण करूया. लिंग निश्चय चिंतस्या कर्मणा स्वर्ग हेतुना. फक्त आपला विश्वास त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिव प्रभूच्या मंगलमय नावावरती ठेवून आपलं जीवन समर्पित करायला पाहिजे. बद्ध हा कोण आहे? ज्याच्या ठिकाणी अहंकार आहे, त्याच्या ठिकाणी मायामल आहे. जो मी आणि माझं असं समजतो तो बद्ध आहे. आणि या बद्ध अवस्थेतून निघण्याकरता या शिवसंस्कृतीनं, शिवाद्वैत सिद्धांतानं अगदी सोपा मार्ग दिलेला आहे, अतिशय सोपा. जळाची या संगे कमळा होय वाडी, परी ने ती बुडी तया माई. अशा रीतीने आपलं जीवन, उन्मुक्त जीवन व्यतीत करण्याचा सातत्यानं प्रयत्न करावा, विचार करावा. संसार हा संसार आहे. या संसारामध्ये राहून संसाराच्या बंधनातून मुक्त होता येतं. आशा नाम नदी मनोरथ जला चष्टा तुरंगा कुला. या आशीच्या पाठीमाग हा जीवात्मा लागलेला आहे. आणि म्हणून आशीचा परित्याग करणं, संसारात राहून समर्पित जीवनात जीवन व्यतीत करणं, हे मुक्त होण्याचं एक सुंदर लक्षण आहे. हा सुंदर मार्ग आहे. आमच्या गळ्यात भगवंतांनी इष्टलिंग दिलेलं आहे. प्रत्येकांचं कर्म हे लिंगार्पित झालं पाहिजे. लिंगार्पित कर्म परम हाची धर्म, जाणून या वर्म सुखावला. ज्या वेळेला आम्ही समर्पण करतो त्याची जबाबदारी आमच्याकडे राहत नाही. आम्ही ज्या वेळेला जे जे कर्म करतो, यज्ञ कर्म करू, मी जे काही आम्ही कर्म करतो ते कर्म आम्ही करीत नाही. आम्ही ते कर्म करीत नाही. इंद्रियाने मनोवृत्तीर वासना कर्म संभव
या कर्मातूनच वासना निर्माण होते आणि वासनेपासूनच पुनर्जन्म येतो. पुनर्जन्माचं कारण बंध आणि कर्माचा त्याग, कर्माचं समर्पण म्हणजे मोक्ष. संत शिरोमणी मन्मथ माऊली म्हणतात, काम्य कर्दमी जयाचे चित्त. ज्यांचं चित्त काम्य कर्दमा कामाच्या चिखलामध्ये फसलेलं आहे. 16 सोमवाराचं व्रत करायचं कशा करता? प्रदोषाचं व्रत करायचं कशा करता? शनिवार करायचा कशा करता? त्याचं एकच एक उत्तर आहे, जी आमच्या अंतःकरणात इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरता. ती इच्छा म्हणजेच बंधन आहे. आणि म्हणून काम्य कर्म जे आहेत ते मुक्त करीत नाहीत, बंधन आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, दररोज लिंगपूजा करता की नाही? काय मागता? लिंगाला काय मागता तुम्ही? काही मागता का? मुलगा दे, पैसा दे, काही मागता का? नाही. खरा परमार्थ तो आहे. शंकरा हरा जय शिव शंकरा शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. एकूण वीरशैव सिद्धांत, वीरशैव धर्माचा आचार, विचार आणि उच्चार हे केवळ मुक्तीकडे घेऊन जाणारे आहे. दुर्दैव असं आहे, आपण त्याला समजू शकलो नाही. करता जरूर, जरूर करता तुम्ही. तुमचे आचार विचार चांगले आहेत, तुम्ही करता जरूर, परंतु जाणून करीत नाही. लिंगाला देवताना, लिंगाला नैवेद्य दाखवताना प्रत्येक कार्य करीत असताना तिथे अहंकाराची बुद्धी, अहम कर्तृत्व बुद्धी, मी करतो ही बुद्धी बाजूला ठेवून जर तुम्ही कोणतेही कर्म करा त्याचं बंधन तुम्हाला लागणार नाही आणि सहज मुक्त होईल. आणि म्हणूनच वीरशैव हा वीरशैव कुळात जन्मला नंतर एकेव जन्मना मुक्ती वीरानंत महेश्वरी, पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. दुर्दैव असं की अजून आम्ही वीरशैव आहो की नाही हे याचाच ज्ञान नाही. वीरशैवत्व काय? भगवत्पाद रेणुकाचार्याने बाराव्या शतकात अन्न बसवण्याने 16व्या शतकात संत शिरोमणी मन्मथ माऊलीने
सांगण्याचा प्रयत्न केला, आम्ही समजून घेतलं नाही. आम्ही समजून घेतलं नाही. ते आचरण तर दूरच, आम्ही ती समजून घेण्याचा प्रयत्नही करीत नाही. दुर्दैव आहे. नाहीतर वीरशैव कुळात जन्मल्यानंतर कुळात हे पवित्र वीरशैव वंशी, पवित्र वीरशैव वंशी, कुळात पवित्र वीरशैव वंशी, कुळात पवित्र वीरशैव वंशी, पावन जगासी पावन जगासी करितास कुळात पवित्र वीरशैव वंशी, कुळात पवित्र वीरशैव वंशी, कुळात पवित्र वीरशैव वंशी, पावन जगासी पावन जगासी करितास कुळात पवित्र वीरशैव वंशी, कुळात पवित्र वीरशैव वंशी, कुळात पवित्र वीरशैव वंशी. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. या कुळाला पावित्र्य दिलं ते कशा करता? केवळ आचारा करता दिलेलं नाही. विचार आणि उच्चार पवित्र, त्याचे विचार पवित्र झाले, उच्चार आपोआपच पवित्र निघणार. आणि मग आचार देखील आपोआप निर्मळ होतात. म्हणून मला काय म्हणायचंय, दैनंदिन जीवनात जे काही आम्ही कर्म करतो ते कर्म भगवान शिवाला अर्पण करा. शिवाय नमः. प्रत्येक कार्य करीत असताना शिवाय नमः एवढं म्हणायला अवघड जाते का? एवढं म्हणायला अवघड जाते का? आणि सांगितलं सोपे आहे बहु फार, तरावया पार भवसिंधू. त्या संसार समुद्रातून तरुण जाण्याकरता अत्यंत सोपं असलेलं तत्व आहे. आणि असं केल्यानंतर तुमच्या अंतःकरणातून तो ध्वनी निघणार आहे, चिदानंद चिदानंद रूप शिवम ओम शिवम, चिदानंद रूप शिवम ओम शिवम. म्हणा सर्वजण टाळ्या वाजून, शेवटपर्यंत टाळ्या दिसल्या पाहिजे. चिदानंद रूप शिवम ओम शिवम, चिदानंद रूप शिवम ओम शिवम. स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. आणि म्हणून त्या कुळाचं पावित्र्य सांभाळण्याकरता शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. जिल्ह्याचा शेवटच्या रविवारचा जो सत्संग आहे 31 जानेवारी रोजी होणारा, म्हणजेच पुढच्या रविवारी, तो कामठा येथे होतो आहे. यजमान आहेत शिवानंद दासे.
कामठेकर त्यांच्याकडे आपल्याला सुद्धा निमंत्रण आहे. 31 जानेवारी स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. एवढा वेळ आपण मध्ये आपल्याला सगळ्यांना महाप्रसाद घ्यायचा आहे. कुठला प्रसाद घ्यायचा? महाप्रसाद. हे सगळे जे आपण केलं त्याचं सर्वार्थाने खऱ्या अर्थाने पुण्य आपल्याला कधी कधी मिळणार आहे आपण प्रसाद घेतला तर. आलं का लक्षात? म्हणून आपण प्रसाद घेतल्याशिवाय इथून जायचं नाही. वीरभद्र स्वामींना विनंती करतो त्यांनी प्रसादाला सुरुवात करायची. जय शब्द सृष्टीचे ईश्वर. जय शब्द सृष्टीचे ईश्वर. सबरा भरित गोचर. निर्लेप मंगल साचार. परम वंदे जय. नमो तया परमेश्वर. जगद्रूपा जगदाधारा. जगनिर्मात्या महेश्वरा. सचिद्रूपा जो मे वाग्यज्ञारंभिला. तो हा तुम्ही पूर्ण केला. कृपा करुणी पाहिजे दिघला. जे दुष्ट दुर्जन मंगळ. त्यांची हृदय होत निर्मळ. कलिकाल सकळ. निरसनिजा. जे जे दिसे दृष्टी पुढे. अवघे शिवरूप गाडे. ऐसिया संतांची हुडे. निर्भया हिंडो. सर्व सुखाचा हो सुकाळ. दुःख दारिद्र्य छळ. नष्ट होवो सकळ. जे का शिवभक्त जन. त्यांच्या दर्शने पावन. सकळ सृष्टीचे जीवन. हो तू आनंदे. या माझ्या जगती तळी. सर्वत्र संचर भक्त मंडळी. शिवभक्तीची नवाळी. लाभो जगा. ते लोप शूळपाणी. सुमंगल भावया जनी. सदा वाढो लोकी सदाचार. सद्विद्येचा भडीमार. हो सर्वत्र साचार.
पुष्पपूजा पुष्पपूजा समर्पण हो श्री गुरुराजा समर्पण हो श्री गुरुराजा मन्नथ शिवलिंग विनवी भोजा मनोहत शिवलिंग विनवी ओजा श्री गुरु नागेशा श्री गुरु नागेश श्री गुरु नागेशा श्री गुरु नागेश श्री गुरु नागेशा श्री गुरु नागेश सर्व भाविकांनी राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय लहान मुलांना ओम शिवाय ओम नमः शिवाय अतिशय शांततेनं शिस्तबद्ध व्यवस्थित आदित्य जेवण झाले काहीच नाही इकडे आत्ताच गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व शिवभक्तांनी हा महाप्रसाद अतिशय शांत चित्ताने या ठिकाणी ग्रहण करायचंय। मागील 2 तासापासून आपण सर्वजण आपल्या मनाला सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न केलाय। या सुसंस्कारित मनाची बैठक आणखी घट्ट व्हावी, आपलं मन आणखी चैतन्य कारण नेहमीच्या जेवणापेक्षा नेहमीच्या भोजनापेक्षा आजचं हे भोजन वेगळं आहे, कारण हा महाप्रसाद आहे। आतापर्यंत जे विचार थेट आपल्या आत्म्याचा संबंध परमात्म्याशी त्या शिवाशी सदाशिवाशी जोडले जाईल, यासाठी महाप्रसादाचं भक्षण आपल्याला शांत चित्ताने करायचे, सावकाश करायचे, शिवाचं नामस्मरण करत करत करायचे। म्हणून या महाप्रसादाला अतिशय असं महत्व आजच्या या दिवशी लाभलेलं आहे। आणि तो महाप्रसाद घेण्याचं आजची ही जी आपली सुवर्ण संधी आहे, आपल्याला जो आज दिवस प्राप्त झालेला, ही जी वेळ प्राप्त झालेली आहे, खरोखरच तुमच्या सर्वांच्या आणि माझ्या सुद्धा जीवनातील आपल्या मनातील क्लेश,
हे आपण आत्मचिंतन करायला शिकणार आहे आणि आत्मचिंतन आपण केलं की आपला संबंध शिवाय जोडला जाणार आहे आणि म्हणूनच त्याचा हेतू